नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका चाचणी 2ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही परीक्षा आपली जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात होत असते आणि एकूण 20 गुणांचे आपले हे पेपर आहेत. एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वीचे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सेमीच्या मुलांचं मॅथमॅटिक्स आणि परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. इयत्ता 5वी मराठी घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. 1. कुंभारा निर्मितीचा धनी, ओढाळ वासरू राणी आले फिरू, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. त्यानंतर ब भाग असेल आपला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तहानभूक विसरून वासरू काय करते? 2. तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? 3. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? आणि 4. आपण कचरा कशाला म्हणतो? मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. त्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. प्रश्न दुसरा आपला असेल विरुद्धार्थी शब्द. गुरु, शिष्य, जिंकणे, हारणे, अभिमान, अपमान. समानार्थी शब्द गोष्ट, कथा, पाखरू, पक्षी, जग, विश्व. त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आयटी मिरवणे, तोरा गाजवणे. पुढचा विषय आहे हिंदी. सवाल 1, रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. सावित्रीबाई फुले महाराष्ट्र की प्रथम शिक्षिका मानी जाती है. 2. गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी. 3. सेवा से कर लो सुविचार. ब भाग, किसने किससे कहा? आज तुम बहुत बन ठन कर आई हो. 2. आपके खर्च अधिक है. 3. आज 3 जनवरी बालिका दिन दिवस है. अब मैं तुम सबको काम आ सकता हूँ. सवाल 2, 1-2 शब्द में उत्तर लिखो. क्या सोचकर छोटा भाई खलियान में गया? ब, एक वाक्य में उत्तर लिखो. सृष्टि कैसे आई? बन ठन कर. खलियान में क्या था? अनाज. जीवन किसका नाम है? चलने का. सवाल 3, समानार्थी शब्द लिखो. दिन, दिवस, बाग, बगीचा. विरुद्धार्थी शब्द लिखो. सुबह, शाम, सुख, दुःख. पुढची प्रश्नपत्रिका इंग्रजी इयत्ता 5वी. प्रश्न पहिला, क्वेश्चन 1, मॅच द रॅमिंग वर्ड्स. बघा, या ठिकाणी 6 गुणांसाठी आपल्याला रॅमिंग वर्ड्स दिलेले आहेत, जोड्या लावायच्या आहेत त्यांच्या. त्यानंतर ऑर्डिनल नंबर्स 5 मार्कांसाठी. बघा, ते या पद्धतीने लिहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. पुढचा विषय आहे गणित. रिकाम्या जागा भरून तक्ता पूर्ण करा. दुसरं, आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील आणि बाह्य भागातील तसेच वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. प्रश्न दुसरा आहे, खालील संख्यांचे विभाजक लिहा. प्रश्न तिसरा असेल, 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी
सर्व मूळ संख्या लिहा. पुढची प्रश्नपत्रिका सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सची. क्वेश्चन 1, कंप्लीट द टेबल, फिलिंग इन ब्लँक. त्यानंतर बी भाग, चार्ट कंप्लीट करा. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॅक्टर्स, द फॉलोइंग नंबर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला प्राईम नंबर लिहायचे आहेत, बिटवीन 1 to 20. त्यानंतर परिसर अभ्यास. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1, घराजवळील ठिकाणी शक्यतो चालत जावे. 2, संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात. 3, सोलापूर हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. पैठण, साड्या, औरंगाबाद, शाली, सोलापूर, चादरी. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. संदेशवहन म्हणजे काय? माहितीची देवाणघेवाण करणे. दुसरं, स्वयंचलित वाहने चालवण्यासाठी कशाचा वापर करावा? इंधनाचा. महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन साडी. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. 2, पुराश्म युगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. नवाश्मयुगीन युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणते पाळीव प्राणी उपयोगी असतात? दुसरे, नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? आणि 3, अश्मयुगाच्या शेवटी कोणते 3 कालखंड पाळले जातात? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची सर्व विषयांच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.